मी दिनेश वंदना रघुनाथ विषय ग्रामपंचायत अधिकारी कसारा खुर्द ग्रामपंचायत या ठिकाणी राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत कोलबाड हिल आणि जिल्हा परिषद ठाणे यांच्या संयोजनाने या ठिकाणी आपलं थीमॅटिक प्रशिक्षण कार्यक्रम 2 दिवसीय प्रशिक्षण या ठिकाणी संपन्न झालेले आहे। या कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून आपल्याला श्री गंगावणे साहेब हे आले होते। त्यांनी आपल्याला पहिल्या दिवशी काल मानव विकास निर्देशांक म्हणजे स्वच्छता, आरोग्य आणि उपजीविका याबद्दल मार्गदर्शन केलं। त्यानंतर आपल्याला त्यांनी ज्या 9 थीम आहेत ग आ बा ज स्व स्वयं सासुली त्याचे 4 थीम काल त्यांनी घेतले आणि आज 5 थीम आणि सॉल्ट याबद्दल आपल्याला त्यांनी योग्य ते मार्गदर्शन केलेले। सरांचा तुम्ही अनुभव घेतला ना तर सरांनी प्रत्येक गोष्ट ही मराठी म्हणी आणि इतिहास याच्यातून आपल्याला योग्य ते मार्गदर्शन केलेले। आपला जो विषय जो मूळ आहे तो विषय सांगताना त्यांनी या गोष्टींचा वापर करून आपल्याला सोप्या आणि साध्या भाषेत आणि गावठी भाषेत बोललं तरी होत अशी काही मार्गदर्शन केलेले। तर सरांचं मी सर्वांच्या वतीने आभार मानतो आणि या प्रशिक्षणाला ग्रामपंचायत अधिकारी, अंगणवाडी सेविका ताई आणि ग्रामपंचायत सदस्य उपस्थित ते मी शहापूर पंचायत समितीच्या वतीने त्यांचे सर्वांचे आभार मानतो। या अजून कोण बोलतात? तसेच या ठिकाणी आमची जेवणाची सोय आणि इथं रूम उपलब्ध करून दिल्याबद्दल ग्रामपंचायत वापे यांचे मी आभारी आहे। अजून कोण बोलतं? चला पटकन, व्हिडिओ खूप मोठा नाही झाला पाहिजे। व्हेरी गुड। ग्राम स्वराज्य म्हणजे आपण काल थीमॅटिक प्रशिक्षणासाठी कालपासून उपस्थित आहेत। आता अंगणवाडी सेविका तर सगळ्यांना परिचयाचे आहेत, परंतु जे आपले भाऊ आहेत यांना आपण ओळखत नाही, पण कालपासून आपण ते सगळे मिळून मिसळून राहतोय, म्हणजे एकोप्याने राहतोय। तर संजय गंगावणे सर यांनी जे थीमॅटिक प्रशिक्षण आपल्यासाठी आयोजित केलं आहे त्यामध्ये त्यांनी 9 संकल्पना मांडल्या, त्या आपल्याला माहीत नव्हत्या, त्या कालपासून माहीत झाल्या आणि तसंच आपण कालपासून त्या 9 संकल्पना एकमेकांना सांगतो आणि त्या अनुभवतोय। तसं आज त्यांनी आपल्याला एक मोठा प्लॅटफॉर्म निर्माण करून दिला की आज जी महिला आहे म्हणजे अंगणवाडी सेविका ती तिच्या कामामध्ये एवढी गुंतलेली आहे ना, स्वतःला अजिबात वेळ देता येत नाही। सकाळी उठल्यापासून ती पोषण ट्रॅकरमध्येच अडकलेली असते, झोपेपर्यंत ती पोषण ट्रॅकरमध्येच असते। आज ही नोंदणी राहिली, उद्या ती नोंदणी राहिली। आता मगाशी सांगितलं सरांनी काही त्यांनी जर एकमेकींना ठरवलं असतं का तुझे फोडू नका, सगळ्यांना जिंकवा, पण तो फक्त म्हणजे ते फक्त एका जागी उभ्या राहिल्या असत्या। तर फोडण्याच्या निमित्ताने का ना त्या मनमोकळेपणे हसल्या, खेळल्या आणि कुठेतरी त्यांची म्हणजे त्या जे रोज काम करतात त्यापासून त्या वेगळ्या झाल्या, एक लहानपण अनुभवलं। आज एक गोष्ट म्हणजे अनुभवायला आली तर त्या लहानपण अनुभवत होत्या, कुठेतरी ते एक सेविका किंवा एका प्रशिक्षणाला आल्या आहेत हे विसरले आहेत। म्हणजे थीमॅटिक प्रशिक्षणाद्वारे आपण त्याचा अनुभव पण घेतला, त्या अभ्यासला पण आपण आपले मतं मांडली, आपल्याला सगळं काही शिकता आलं, आपल्याला नवीन संधी उपलब्ध झाल्या। म्हणजे आज जे प्लॅटफॉर्म निर्माण झाले, उद्या जर अजून खरंने असं प्रशिक्षण दिलं आपल्याला उपलब्ध करू तर आपण नक्कीच आपली मतं मोकळेपणाने मांडू शकतो। म्हणून गंगावणे सर झाले किंवा त्यांच्या सरांनी जे आपल्याला प्रशिक्षण उपलब्ध करून दिलं आहे त्यांचेही मनापासून आभार मानते। ग्रामपंचायत वाफे यांचेही आभार मानते आणि त्यांनी आपल्यासाठी ज्या सोयी सुविधा केल्या त्या सगळ्यांचे आभार मानते। आणि संजय गंगावणे सरांनी कालपासून आपल्याला एवढं हसवलं आहे, त्यांनी असं जाणीव करून दिली नाही की हे प्रशिक्षण चालू आहे। त्यांनी असं म्हणजे ते प्रशिक्षण बोललं का कसं बंदिस्त असतं, हेच गोष्ट केली पाहिजे, तीच गोष्ट केली पाहिजे असं त्यांनी आपल्याला जाणूनच दिलं नाही का प्रशिक्षणाला आलो आहोत। म्हणजे कुठेतरी एक मनमोकळेपणाचा प्लॅटफॉर्म आपल्याला उपलब्ध करून दिला, त्यासाठी मी सरांचं खरंच मनापासून आभार मानते आणि माझ्या अंगणवाडी सेविकाताई तसेच ग्रामपंचायत सदस्य या सर्वांच्या वतीने मी सगळ्यांच्या सरांचे आभार मानते। म्हणून खरंच थँक्यू।